श्री स्वामी समर्थ. ताई म्हणतात की मी रात्री 9 वाजता घरी पोचली होती. रात्री घरी गेली. माझी मुलगी माझ्यासोबत होती. घरी गेल्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला घरात घेतलं नाही, कारण तू न सांगता कशी आली ते असं बोलू लागल्या. कारण माझे मिस्टर एकीकडे जॉबला आणि मी एकीकडे असल्यामुळे मी न सांगताच गेली होती. आणि त्यानंतर सासूबाई मला तिथेच भांडू लागल्या. मला घरात देखील घेतलं नाही. आमचे 2 तास कडाक्याचे भांडण सुरू होते. पूर्ण सोसायटी जमा झालेली होती. इतके जबरदस्त भांडणं झाले. त्यांनी मला घरात घेतलं नाही. अक्षरशः माझं सामान घराबाहेर फेकू दिलं. मिस्टर हे गेलेले होते. घराबाहेर फेकल्यानंतर मी त्यांना कॉल केला की काय करायचं. त्यावेळेस ते म्हटले की मी तुला हॉटेलमध्ये रूम देतो. मी म्हटलं का बरं मला हॉटेलमध्ये रूम? माझं घर नाही का? तुम्ही मला घरात घेऊ शकत नाही का? तुमचा माझा काही आता संबंध नाही. तुम्हाला बायकोची काहीच गरज नाही, असं म्हणून मिस्टरांसोबतही भांडण झालं. रात्रीचे 12 वाजले होते. माझं छोटंसं लेकरू माझ्यासोबत होतं. काय करणार आता? खूप मोठा प्रश्न होता. अक्षरशः असं वाटत होतं की आता जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुलीसोबत जाऊन जीव द्यावा एवढंच डोक्यामध्ये येत होतं. तेवढ्यातच काय झालं, मी कुठे जात आहे, काय करत आहे, मला काही कळत नव्हतं. त्यावेळेस एक रिक्षावाला माझ्या जवळ आला आणि ताई चला मी तुम्हाला स्टँडवरती सोडतो असं म्हटला. मी काही विचार न करता त्याच्या रिक्षामध्ये बसले आणि मला त्याने स्टँडवरती सोडलं. जेव्हा त्याने स्टँडवरती सोडलं, आता म्हटलं कुठं जायचं? मला काहीच माहीत नव्हतं कुठं जायचं. तर मग माझ्या मैत्रिणीचा अचानक मला फोन आला की कुठे येतं? मी म्हटलं ती काय बोलावं मला तेही कळत नव्हतं. ती म्हटले तू एक काम कर, तू नाशिकला ये म्हणे. तर मग मी काय केलं, नाशिक बस पकडली. माझे तिकीट देखील दुसऱ्यांनीच काढलं, कारण माझी मुलगी प्रचंड रडत होती. तिला खूप भूक लागलेली होती आणि ती त्या भांडणाने खूप ढासळली होती. असं प्रकार तिने कधीही बघितला नव्हता. सर्वप्रथम बघितल्यामुळे ती खूप घाबरली आणि त्या कंडक्टरच्या रूपामध्ये स्वामीच जणू काय आलेले होते, कारण त्या बसवरती देखील स्वामींचा खूप छान फोटो लावलेला होता. आणि मला खूप रडू येत होतं की काय करावं काही कळत नव्हतं. मला रात्रभर स्वामींनी सांभाळलं आणि सकाळी सकाळ झाल्यानंतर मी नाशिकला उतरले. तिथे गेले, दिंडोरीला गेले, दर्शन वगैरे घेतलं. सर्व व्यवस्थित झालं. मन शांत झालं. विचार केला. त्यानंतर मग मी पुन्हा माझ्या घरी आले. आता मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच राहतो. माझ्या मुलीसोबत कायम स्वामी आहेत हे मला ते वेळोवेळी दाखवून देतात, कारण तिच्या बड्डेच्या वेळी प्रत्यक्षात स्वामी महाराज मला खिडकीवरती बसलेले दिसले होते. ते मला दाखवलं त्यांनी की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी नसलं तरी चालेल, पण मी आहे असं दाखवलं. असा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ.